राज्यभर गाजत असलेल्या बोगस सोयाबीन बियाणं प्रकरणामध्ये अकोल्यात सर्वात मोठी कारवाई झाली आहे। निकृष्ट दर्जाचे आणि उगवण चाचणीमध्ये नापास ठरलेलं सोयाबीन बियाणं शेतकऱ्यांना विकल्याप्रकरणी तब्बल 9 कंपन्यांविरोधात 10 नव्या गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे। याआधी 2 कंपन्यांवरती गुन्हे दाखल झाले होते। त्यामुळे आता अकोला जिल्ह्यामध्ये एकूण 11 सोयाबीन बियाणं कंपन्यांविरोधात FIR दाखल झाले। या संपूर्ण प्रकरणाचा पाठपुरावा एबीपी माझानं सातत्यानं केला होता। उगवण चाचणीमध्ये अपयशी ठरलेल्या बियाणांची विक्री करून शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचं प्राथमिक तपासात समोर आलंय। अकोला, बाळापूर, पातूर, तेल्हारा, मूर्तिजापूर आणि अकोट तालुक्यामध्ये ही कारवाई करण्यात आली आहे। आता या सर्व बियाणे कंपन्यांना सरकार आणि कृषी विभाग ब्लॉकलिस्ट करणार का आणि यासाठी पुढाकार घेतं का याची उत्सुकता राज्यातील शेतकऱ्यांना लागली आहे। या संपूर्ण कारवाईबाबत अकोल्याचे जिल्हा कृषी विकास अधिकारी डॉक्टर तुषार जाधव यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी उमेश अलोणे यांनी। अकोल्यात आज 9 बियाणे कंपन्यांवर 10 गुन्हे दाखल झाले आहेत आणि या संदर्भात बोलण्यासाठी जिल्ह्याचे कृषी विकास अधिकारी डॉक्टर तुषार जाधव सर नेमकं काय कारवाई झाली आहे? यामध्ये अकोला जिल्ह्यात सोयाबीन बियाणे न उगवल्याबाबतच्या मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांच्या तक्रारी प्राप्त झालेल्या होत्या। त्या अंतर्गत आपण बियाणे कायदा 1966 आणि बियाणे अधिनियम 1968 अंतर्गत कारवाई केलेली आहे। यामध्ये अकोला जिल्ह्यातल्या एकूण 7 तालुक्यात वेगवेगळ्या कंपन्यांवरती आपण त्या भागातील तक्रारीच्या अनुषंगाने गुन्हे दाखल केलेले आहेत। तर नेमकं कंपन्या कोणत्या आहेत? यामध्ये ओसवाल सीड्स, विगर सीड्स, ॲश्युअर सीड्स, त्यानंतर ग्रीन गोल्ड, दप्तरी, अंकुर सीड्स, बाफना आणि ईगल सीड्स अशा या कंपन्यांचा समावेश आहे। आधीच्या 2 आहेत आणि यापूर्वी आपण रवी सीड्स आणि बूस्टर प्लांट जेनेटिक्स या 2 कंपन्या अशा आतापर्यंत एकूण 11 कंपन्यांवरती आपण फौजदारी गुन्हे दाखल केलेले आहेत। तर कारवाईचा पुढचा टप्पा नेमका काय असेल? यामध्ये आता आपण ज्या शेतकऱ्यांच्या तक्रारी प्राप्त झालेल्या त्याची क्षेत्रीय स्तरावर आपली जी समिती आहे त्याच्यामध्ये पाहणी सुरू आहे आणि यामध्ये अजून काही कंपन्या आढळल्या तर त्याच्यावरही आपण फौजदारी गुन्हे दाखल करण्याची कारवाई करणार आहोत। यापुढे अशा प्रकारचा कोणताही प्रश्न शेतकऱ्यांच्या संदर्भात उद्भवणार नाही याची काळजी आता कृषी विभाग घेत असल्याचं हे चित्र आहे। उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।